हाय वेलकम नमस्कार सलाम स्वागत तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे मराठी बॉयज. तर भावांनो खूप दिवस झाले आणि आता माझे कंटिन्यू व्हिडिओ पण येत नाही कारण आता मला पहिल्यासारखा टाईम नाही आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही सपोर्ट पण करत नाही, म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करत नाही. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज आज सबस्क्राईब करून टाका. तर ठीक आहे, आता आपण आपल्या टॉपिकवर येऊ. तर हे बघा, रोहित शेट्टीची एक वेब सिरीज येत आहे. तर हे बघा भावांनो, ज्यांना रोहित शेट्टी माहीत नाही त्यांना सांगून देतो, रोहित शेट्टीची वेब सिरीज येत आहे. म्हणजे रोहित शेट्टी एक हिरो नाही आहे, तो डायरेक्टर आहे. म्हणजे त्यांनी एक डायरेक्ट केलेली त्याची वेब सिरीज येत आहे. म्हणजे ज्या लोकांना माहित नाही मी त्यांना हे सांगितलं, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की रोहित शेट्टी कोण आहे. आणि वेब सिरीजचं नाव आहे इंडियन पोलीस फोर्स. त्याचा ट्रेलर आता 1-2 दिवसा पहिले आला होता आणि आय होप तुम्ही ते बघूनच घेतला असेल. आणि या ट्रेलर मधून आपल्याला वेब सिरीज मधले मेन हिरो लोक आपल्याशी इंट्रोड्यूस करूनच टाकले, म्हणजे सिद्धार्थ विवेक आणि आपली शिल्पा शेट्टी. तर आता ट्रेलर बघून तर हे तर कळतंय की आपल्याला थिएटर एक्सपिरियन्स आपल्याला होम एक्सपिरियन्स मध्येच भेटणार आहे. म्हणजे आपल्याला घरीच आपल्याला थिएटर एक्सपिरियन्स होणार आहे. म्हणजे ट्रेलर मधून आपल्याला हे तर कळतंय की आपल्याला वेब सिरीज मध्ये ऍक्शन, टेन्शन आणि फुल एंटरटेन आपल्याला भरभरून बघायला भेटणार आहे. तर हा ही वेब सिरीज थोडी वाट पाहण्यासारखी तर आहे. आणि मेन म्हणजे वेब सिरीजचे डायरेक्टर आहे रोहित शेट्टी. तर आपल्याला माहिती आहे की त्यांच्या ओल्ड मूवी सिंगम, सूर्यवंशी, सिम्बा या टाईपचे त्यांच्या मूवी आहे. तो लोक या वेब सिरीजला बघण्यासाठी एक्साइटेड थोडे आहे. आणि मेन म्हणजे मला एक गोष्ट खटकतीये की त्यांची ही वेब सिरीज त्यांच्या कॉप युनिव्हर्स मधली आहे की नाही. आता खूप सारे लोक म्हणताय की हा त्यांची ही वेब सिरीज त्यांच्या कॉप युनिव्हर्सचा एक पार्ट आहे, पण नाही, मला ही गोष्ट खरी वाटत नाही कारण अजून काही ऑफिशियली अपडेट नाही. आता त्याचं कारण असं आहे की आता तुम्ही रोहित शेट्टीच्या कोणत्या पण मागल्या मूवी उचलून बघा जे कॉप युनिव्हर्स मधला आहे, त्यांच्यामध्ये एक गोष्ट सिमिलर आहे. म्हणजे त्यांच्या मूवीचे नाव सगळे येस पासून आहे आणि त्या सगळ्या मूवी मधल्या कॅरेक्टरचं नाव पण येस पासूनच स्टार्ट होतं. आणि आता तुम्ही मला म्हणशाल की नावामुळे काय फरक पडतं, नाव तर काही पण असू शकतं. तर नाही भावांनो, रोहित शेट्टीची एक स्टाईल आहे की त्यांच्या मूवी मधले जेवढे पण कॅरेक्टर आहे ते त्यांच्या सगळ्यांचं नाव येस पासूनच ठेवतात. आणि त्यांच्या मूवीचं नाव पण जे कॉप युनिव्हर्स मधल्या मूवी आहे त्यांचे नाव पण येस पासूनच आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्यांची जी आता सिंगम अगेन मूवी येणार आहे तर त्यामध्ये न्यू ऍक्टर पण कास्ट केलेले, म्हणजे आपलं टायगर आणि आपली दीपिका. तर त्यांचे नाव पण येस पासूनच त्यांना नाव दिलेले. आता टायगरचं नाव आहे सत्या आणि दीपिकाचं नाव आहे शक्ती. तर हे बघा भावांनो, त्यांनी येस पासूनच नाव दिलंय. जेवढे पण कॉप युनिव्हर्स मधले जेवढे पण ऍक्टर आहे त्यांनी येस पासूनच त्यांना नाव दिलंय. आणि ही जी वेब सिरीज आहे तिचं नाव पण येस पासून नाही आहे आणि त्यामधले जेवढे पण कॅरेक्टर आहे त्यांचे पण नाव येस पासून नाही आहे. तर त्यामुळे मला ही गोष्ट थोडी खटकते की नाही, कॉप युनिव्हर्स सोबत या वेब सिरीजचा काही कनेक्शन नाही. आणि तुम्हाला सांगून देतो की या वेब सिरीजमध्ये जो कॅरेक्टर आहे, मेन कॅरेक्टर आपले सिद्धार्थ, तर त्याच्या कॅरेक्टरचं नाव आहे कबीर. तर कबीर कुठं आणि यस नाव कुठं, म्हणजे काही कनेक्शन बसत नाही. म्हणजे सगळा यसमध्ये एक के, तर कसं वाटन ते. तर ठीक आहे, असं नाही की कॉप युनिव्हर्समधली नाही म्हणून ही वेब सिरीज चांगली नाही राहणार. तर चांगली तर वाटते, म्हणजे रोहित शेट्टीच्या डायरेक्शनमध्ये बनलेली, तर मजा तर येणार आहे. तर ठीक आहे भावना, आता बघू माझी थिंकिंग बरोबर होती की नाही, आता वेब सिरीज आल्यावर कळन. तर ठीक आहे, OTTवर वेब सिरीज रिलीज होणार आहे, तर बघू कशी आहे. तर ठीक आहे भावनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. ओके.